संगणक प्रशिक्षण वर्गातल्या कम्प्युटरचा स्फोट होऊन एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। मखनलाल शिवरे असं या तरुणाचं नाव आहे। तो सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेतोय। सिग्मा इन्फोटेक नावाचं हे प्रशिक्षण केंद्र आहे। गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेमुळे कम्प्युटर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मखनलालच्या हाताला आणि संपूर्ण शरीरावर जखमा झाल्यात। त्याला आपला हात गमवावाही लागू शकतो असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय। कम्प्युटरचा मेंटेनन्स न ठेवल्याने असे अपघात होऊ शकतात असा इशारा संगणक तज्ञ देत आहेत। कम्प्युटरचा मेंटेनन्स ठेवला न गेल्याने एका तरुणाला हात गमावण्याची वेळ आलेली आहे। मखनलाल शिवरे हा या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये कम्प्युटरवर काम करत असताना कम्प्युटरचा स्फोट झाला आणि त्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या। त्याचबरोबर हातावरही गंभीर जखम झालेली आहे। यामध्ये त्याचा हात जाण्याची शक्यता त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। कंप्यूटर ही में स्फोट हुआ था। इसके बाद फिर हाँ, जब उसको चोट आई है और चोट आने के बाद यहाँ पे 1.5 इंच का गड्ढा है, पसली में भी है, बक्खे में है, जैना हाथ जला है यहाँ से तो पूरा कटने वाला है हाथ को इस तरह से। गँग्रीन झाल्यामुळे हात तो त्याला ॲम्प्यूट करावा लागेल। पूर्ण काळा पडला आहे तो आणि काही जीव नाही आहे त्याच्यामध्ये आणि पोटामध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि आतडीमध्ये जे परफोरेशन आहे जिकडे पंक्चर झाली आहे त्याला ऑपरेट करून लॅप्रोटॉमी करून बंद करणार आहे परफोरेशन आणि सेप्टिक नाही व्हायला पाहिजे म्हणून ते पेरिटोनायटिस वगैरे कॉम्प्लिकेशन होतात ते क्लीन करणार आहे सर्व। SMP मधले जर काही कंपोनेंट शॉर्ट राहिले, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये बायपोलर ट्रान्झिस्टर असतं, कॅपॅसिटर असतं आणि रेझिस्टर असतं, जर यामधलं जर कोणताही एक कंपोनेंट जर शॉर्ट राहिला आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशन जर वाढलं तर त्या SMP मध्ये स्फोट होऊ शकतो आणि स्फोट होऊन आपल्या CPUचे तुकडे तुकडे होऊ शकतात। मेंटेनन्स न केल्यानं हा स्फोटाचा धोका उद्भवू शकतो असंच आता आपण ऐकलेलं आहे। दरम्यान नागपूरमधली ही घटना आहे। नागपूरमध्ये एका संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये कम्प्युटरवर असलेल्या एका तरुणाला जखमा झालेल्या आहेत कम्प्युटरमध्ये स्फोट झाल्यामुळे।